अधिपतींच्या लग्नाला पूर्णपणे नकार होता आमचा, पण आम्ही आमचा हट्ट मागं घेतला, पण तो तात्पुरता मागं घेतला. पर ताई, अगं ह्यात आपला लॉस झालं का नाही? या बारीक चाली खेळताना एखादा शिपाई जातो की आपला. अगं पर ताई, आपण अडकलो का नाही? सुनबाई आली की या घरात. जेव्हा तुम्ही अडकलेला असता का नाही तेव्हा शांत राहायचं, कारण अडकलेला असताना तुमची चाल उलटू शकत्या. असं का होतं? कारण आपलं डोसकं शांत नसतं, ते अडकलेलं असतं. पण कवा कवा असं बी होतं की परिस्थितीनुसार आपल्याला चुकीची चाल खेळावी लागत्या पुढचा डाव जिंकण्यासाठी. मग ताई, आता तुझी पुढची खेळी काय आहे? तयार आहे? कुठं? हितं. चेकमेट. कोण जिंकलं ताई? आम्ही. पर तुझी प्रतिस्पर्धी कुठं आहे? आमच्या मनात. सरकार, मोठं मालक सुनबाई आणि धाकलं सरकार आलं. ठीक आहे. दुर्गे, हा ताई. खूप वर्षांनी मोठे मालक घराच्या बाहेर गेलते. आरती ओवाळा, दृष्ट काढा त्यांची. आवरा. बरं झालं देवीची वटी भरून आलात. आई, दृष्ट काढ त्यांची. वय वय आणले की समज. आल्या गेल्याची, कुत्र्या मांजराची, भूताकेताची कुणाची दृष्ट नको लागू दे. जळून जाऊ दे रे बाबा. इडापिडा टळून जाऊ दे. या आत या. देवदर्शन नीट झालं ना? व वटी व्यवस्थित भरली? हो मॅडम. उशीर का केलायसा? गर्दी लई मंदिरात हो. हा. ओंक्या, त्यांना वर घेऊन जा. अधिपती, या इकडे या जरा. देवदेव करून झालं, वटी बी भरून झाली. आता औषधं चालू ठेवायची ना? वा हा, ते तर चालू ठेवायला लागणार ना. का असं काय विचारताय? नाही म्हणजे देवाच्या कृपेने बरे होणार, तर मग औषधं गोळ्या कशा पाहिजे? हा मॅडम, असं कसं? म्हणजे नाही म्हणजे त्यांना गोळ्या औषधं तर द्यावीच लागतील ना. जुनीच ना? वा हा हा, जुनीच की. ते आपल्या आधीच्या डॉक्टरची दिव्या. आणि मग हे देवदेव चालू ठेवूया मध्ये मध्ये. ठीक आहे, या तुम्ही हात पाय धुवून घ्या, जेवायला बसूया. चला चला. हा. मला भीती वाटते. कसली? भुवनेश्वरी मॅडमना संशय आला असेल का? त्यांनी गोळ्यांबद्दल विचारलं ना, त्यावरून वाटतंय मला त्यांना कळलं असणार. शक्य आहे. संशय आलेला असू शकतोय. आई साहेबांचं डोसकं असलं फास्ट चालतंय का नाही. मग आता काय होणार? आता आता कळल तुम्हाला. अधिपती, तुम्ही ना चेष्टा नका करू. मला खरंच भीती वाटते हो. मला टेन्शन आलंय. काय होणार आता? तुम्ही त्यासनी दवाखान्यात घेऊन गेला, एवढं धाडस केलं, तेव्हा नाही टेन्शन आलं आणि भीती वाटली. आता परिणामांची काळजी कशाला करायलाय मग? तुम्हाला नाही वाटत भीती? वाटत्या. मग काय नाही, आता सामोरं जायचं. चूक झाली का नाही, मग सामोरं जायचं. म्हणजे खोटं बोललो का नाही आपण, मग आता जे होईल ते होईल. तुम्हाला शिक्षेची भीती वाटते काय? नाही. मग कसली भीती वाटते?
त्यांची ट्रीटमेंट बंद होईल याची भीती वाटते मला. अजून 2 इंजेक्शन्स बाकी आहेत. हा आठवडा तर निभावला, पण पुढच्या आठवड्यात काय कारण सांगणार आपण? हे बघा, ते पुढचं पुढं बघू. आता जर चूक केल्या तर शिक्षा भोगावीच लागणार. बघू, जे होईल ते होईल. बघू, आता लई विचार करू नका. आता शांत राहा, खाली चला. आणि खाली गेल्यावर लईच काय प्रकरण वाढलंच तर माझ्या अंगावर ढकलून द्या सरळ. मी बघून घेतो काय करायचं ते. हो, असं. तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. चला. आणि थँक्यू, आता आणि थँक्यू आणि काय? तुम्ही तुमच्या बाबांची काळजी घेतली त्याबद्दल. मी त्यांची काळजी घेत नसतोय कवा, आणि घेणार बी नाही. मी तुमची काळजी घेतोय. पण ओघानं तुम्ही त्यांचीच काळजी घेताय. जेवणाआधीच्या गोळ्या द्यायच्यात. तोंड उघडा. आता काय झालं तुम्हाला? 2-4 दिवस तुम्ही नीट गोळ्या घेतल्यात ना, आता पण घ्या, नाहीतर नोकरी जाईल हो माझी. घ्या हो गोळ्या. मला थोरल्या सरकारांना रिपोर्ट द्यावा लागतो. तुम्ही गोळ्या घेताय की नाही त्याचा. घ्या गोळ्या, नाहीतर मी सिक्युरिटीला बोलवेन. हा आ करा. आता मी जेवणानंतरच्या गोळ्या द्यायला येईन. गोळ्या दिल्या का? हो, आत्ताच. आज मोकळ्या हवेत घराबाहेर पडल्यावर लई बरं वाटत असेल ना? आंबाबाईच्या कृपेनं तुम्ही लवकरच या खोलीबाहेर पडाल बघा. घ्या, तुमच्या आवडीची वन्याची उसळ केली, मी टेबल लावते. काय न ग, जेवण न ग? इथे नाही, मग कुठं? दुर्गे, जा अधिपतींना बोलव. अरे वा, हे बघ 100 वर्ष आयुष्य आले. बसा. अरे धनाजी, झाला का नाही स्वयंपाक? अरे आणखी लवकर लवकर, पोटात कावळे वरडालेत र. होय, आणतोय. तेवढ्या भाकऱ्या बनवायच्या राहिल्यात. स्वयंपाक समजा झालाय, लगेच 2-3 टाकतो. अरे आवर की पटापटा, माणसं बसलेत बघ जेवाय. काय तू? ए दुर्गे, होऊ दे की आरामात. ताटावर बसल्यावर उगाच आरडाओरडा करू नकस. जा धनाजी, आण लवकर. मग अधिपती काय म्हणले ते? अहो काय म्हणले काय ते? कोण? अहो वडिलांना ज्यांच्याकडे घेऊन गेलता ते काय म्हणले? म्हणजे कळलं नाही आम्हाला. अहो आज कुठं गेलता तुम्ही? देवळात. हा मग त्याच देवळातले देव काय म्हणले? होय. हा मग तुम्हाला काय दुसरं वाटलं काय? नाही, आता मी त्यास निघून कुणाला भेटायला जाणार होतो.
असं आहे का कुणी ज्याला तुम्ही भेटायला घेऊन जाऊ शकताय? नाही असं काही नाही म्हणजे का असं काही विचारा नाही. काय नाही हो, तुमच्या प्रश्नावर प्रश्न विचारला आम्ही. मॅडम भाकरी हवी आहे का तुम्हाला? तुमचं काय मध्येच? आम्ही बोलतोय ना व, आणि भाकरीचं काय एवढं दिसतंय ना व, ताट वाढा की. हा, उगीच आपलं मधी मधी आमचा इशा असं मध्ये तोडलेला आम्हाला चालत नाही, ध्यानात ठेवा. सॉरी. बस मग काय म्हणली देवी? देव काय बोलणार आहे तेव्हा आता. काय काय केलं तिकडे जाऊन? काय नाही गेलो दर्शन घेतलं मग त्या ओटी भरली तडक घरला. तडक आला? हा असं काही विचारा. नाही म्हणजे 2 तासाच्या कामाला 4-4.5 तास लागले म्हणून विचारायलोय. नाही, आम्हाला काळजी वाटत होती हो. बऱ्याच दिवसांनी एकतर त्यांना बाहेर घेऊन गेलात, काय तब्येतीचं काही कमी जास्त झालं का काय, काळजी वाटत होती. हा आम्ही जरा वेळ देवळात रेंगाळलो पण 4 वाजता सूर्यवंशी ते काय देवळात उठायचं नावच घेणार. ते हात जोडून आपलं बसले देवी समोर, किती वेळ बसले होते. हा उलट मी देवीला साकडं घातलं, म्हणलं ह्यातनी जरा बुद्धी दे, औषध गोळ्यानं नुसतं काय फरक पडणार नाही, बायकांचा जरा रिस्पेक्ट करायची जरा अक्कल दे म्हणलं. लई वेळ तिथे टाइमपास केला येणे सूर्यवंशी. आणि सुनबाई, तुम्ही काय मागितलं देवीकडं? मी मी म्हणजे इथं सुनबाई तुम्हीच आहात ना व. हा मी काय मागणार मॅडम? म्हणजे एवढी धावपळ केलीत, देवीची वटी भरलीत आणि देवीकडे काही न मागता परत आलात वय? नाही मी मागितलं म्हणजे मी असं मागितलं की चारुहास सरांची तब्येत लवकर बरी होऊ दे आणि त्यांना स्वतःच्या पायावर लवकरात लवकर चालता येऊ दे. सर आई, मोठे मालक बाहेर का आले? अगं जेव्हा आलेत ते स्वतःहून म्हणले मला समद्यांबरोबर जेवायचं आहे म्हणून.
अगं इतक्या वर्षानं घराबाहेर गेले आणि आता बघ इथं आले स्वतःहून चालत चिमितकारच झाला म्हणायचा. खरंच चमत्कार झाला का त्या? ठीक आहे, चला जेवूया. अरे देवा, हे थंड झालं असेल, मी दुसरं ताट बनवून आणते. हा चल की जेवूया. अरे जेवा तुम्ही सगळे. शिवानी वाट बघते ना, मी जातो घरी. पाणी हवंय तुम्हाला? ताई, अगं जोगतीने असं सांगितलं म्हणून वटी भरली तर बघ की एका दिवसातच लगेच फरक दिसायलाय नाही. अधिपती बसा तू. हा मी नंतर बसतो. अधिपती धनाजी, जी सरकार. घरचे मालक एवढ्या वर्षांनी बाहेर आलेत जेवायला. चांदीचं ताटवाटी आणा आणि काहीतरी गोडधोड करा. आणि हो, गावात साखर वाटा, साखर. वय सरकार. आई अंबाबाई, लई कृपा झाली तुझी. त्या जोगतिनीला खरंच दिव्य दृष्टी आहे. खरंच चमत्कार झाला. आई अंबाबाईचा उदो उदो, आई अंबाबाईचा उदो उदो. आम्ही देवीला नमस्कार करून येतो. अहो, सून आणि लेका बरोबर देवीची वटी भरायला गेलता. आमच्याकडून निदान अंगारा तरी लावून घ्या. तुमच्या तब्येतीसाठी आम्ही पण देवीकडे साकडं घातलं होतं. हा हे बघा, बघितलं काय कसं करते ते. हा एवढा आईसाहेब अंगार लावून द्यायला लागलाय, खरं अंगात बघा. म्हणजे आईसाहेब देवाचं नाव घ्या आणि जेवा आता. ताई, भूक लागली. एवढी काय भुकभुक करतेस ग तू? थांब जरा, मालकांना जेवू दे. जेवाव तुम्ही. काय झालं?
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा. तुम्ही म्हणा. जीवन करी जीवित्वा. ओ सुनबाई, जे काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा की, त्यांना कुठे शिकवताय? जेवणाच्या टेबलावर इकडे शाळा करून टाकली.